होता तुझा साईड घेतले का घोषणा करा घोषणा करा घोषणा करा मंदिराच्या मागच्या साईडला पिंपळनेरचा जो बँड वाजवतील तर पिंपलास येथून येणारे बँडवाले मंदिराच्या समोर पूर्व साईडला जो मंडप आहे त्या मंडपामध्ये बँड वाजवतील याची नोंद घ्या।
कुठल्याही दोन्ही सन्मानित करण्यात येते. अगर भाऊ एक मुंडा यांनी व्यासपीठा करायचंय. धन्यवाद. विपणन करून मस्त जत्रा झाली एकदम आई चिनार माता आणि अग्निमाता यांच्या यात्रा उत्सवासाठी आलेल्या पूर्ण गावाला आणि पाहुणे मंडळीला यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा. ही यात्रा चांगली जावो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण यात्रा खूप चांगल्या प्रमाणात साजरी झाली. गावकऱ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. कुठेही भांडणतंडाचा काही विषय येत नाही, कारण की गाव आमचं खूप शांत आहे, चांगलं आहे आणि त्याच दिशेने आम्ही प्रगतीला निघू. चिनार मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो की आमचं गाव खूप सुख समृद्धी भरभराटीत राहो आणि गावाला पुढचं आयुष्य लाभो. आजच्या शुभदिनी आमची यात्रा महावीर जयंती ही आनंदात पार पडली आणि माझ्यासोबत जैन शेठ, मी विकास म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष, एक कपिल पाटलाकडनं एक असा संदेश का सर्वांना शुभेच्छा देण्याकरता जो संदेश आलेला होता. आज सर्वांना शुभेच्छा देतो मी यात्रेनिमित्ताने. आणि 2 मिनिटं असं मी बोलतो का जैन शेठ हे सर्वांगीण विकासासाठी पूर्ण पिंपलासमध्ये त्यांचा किस्सा असतो, त्यांचा विकास आहे आणि त्यांच्याबद्दल काय आपण दरवर्षीप्रमाणे आमची गावदेवी चिनार माता आणि श्री अग्निमाता यांचा जत्रा उत्सव याही वर्षी 2025 साली मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे. चैत्र त्रयोदशी या दिवशी हा यात्रा उत्सव दोन्ही गावांमध्ये मोठ्या उत्साहाने आणि भाविकतेने संपन्न होत असतो. आणि याही वर्षी आपण बघतच आहोत की फार मोठ्या उत्साहाने हा जत्रा उत्सव आणि पालखी सोहळा इथे संपन्न होत आहे. रिवाजाप्रमाणे दोन्ही गावातून देवीची जी वरात असते दुपारी 12 वाजता या मंदिराचा लोकार्पण सोहळा 26 मार्च 2025 रोजी संपन्न झाला. कारण आमची जी यात्रा असते ती चैत्र त्रयोदशी या दिवशी असते आणि यावर्षी चैत्र त्रयोदशी आजच्या दिवशी म्हणजे 10 एप्रिल या दिवशी आलेली आहे. आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या जत्रेच्या अगोदर आमच्या देवीचं प्राणप्रतिष्ठा या नवीन मंदिरामध्ये करण्यात आम्ही
म्हणजे निश्चय केलेला होता आणि त्या निश्चयासाठी आम्ही फार परिश्रम घेतले आणि 24 तास काम करून या मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि दिनांक 26 मार्च 2025 या दिवशी देवीची प्राणप्रतिष्ठा आम्ही या नवीन मंदिरामध्ये केली आणि या मंदिरामध्ये हा पहिलाच जत्रा उत्सव असल्याकारणाने मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने हा पालखी सोहळा संपन्न झाला। दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी मिळून 2 दिवसापूर्वी या मंदिरामध्ये एक मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्ये नियमावली ठरवण्यात आली की दोन्ही गावच्या ज्या बँड पार्ट्या येतील ती पिंपळनेरहून येणारी बँड पार्टी असेल तर ती मंदिराच्या मागच्या साईडला थांबेल आणि पिंपळासहून येणारी जी बँड पार्टी असेल ती मंदिराच्या पूर्व साईडला थांबेल आणि दोन्ही जे बँड पार्ट्या थांबतील आणि तिथेच नाचणारी जी मंडळी असेल ती तिथेच नाच करतील। तसेच जे भाविक भक्त असतील ते मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करतील आणि येथे देवीचा भंडारा उधळला जाईल। अशा प्रकारे नियमावली ठरवण्यात आली होती आणि दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी कार्यकोटपणे त्या नियमावलीचं पालन केलेलं आहे आणि एक आदर्श इथे घालून दिलेला आहे। दोन्ही ग्रामस्थांनी शिस्तीचं आणि नियोजनबद्ध असं हे पालखी सोहळा संपन्न करून एक आदर्श असा घालून दिलेला आहे आणि त्याबद्दल दोन्ही ग्रामस्थांचं श्री गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आजपासून आमच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि आता संध्याकाळचा जो यात्रा उत्सव मोठा कार्यक्रम असतो तो अग्निमाता मंदिराजवळ यात्रा ही भरत असते आणि जवळजवळ दुपारपर्यंत आपल्या चिनार माते इथला जो यात्रा उत्सव असतो हा जवळजवळ आटोपलेला असतो। त्यामुळे इथला जरी कार्यक्रम आटोपलेला असेल तरी पण पुढे पालखी सोहळा रात्री 12चा अग्निमातेचा या अग्निमाता मंदिरामध्ये संपन्न होणार आहे। गावाच्या पूर्वेला आमची गावदेवी अग्निमाता वसलेली आहे तर गावाच्या पश्चिम वेशीला गावदेवी चिनार माता ही वसलेली आहे आणि या दोन देवींच्या मध्ये हे गाव मध्ये वसलेलं आहे। दोन्ही गावांचे रक्षणकर्ता देवता असल्या कारणाने दोन्ही गावामध्ये त्यांना फार आदराचं असं स्थान आहे आणि आमच्या आराध्य ग्रामदेवता असल्या कारणाने त्यांचा दरवर्षी चैत्र त्रयोदशीला येणारा यात्रा उत्सव दोन्ही गावं मिळून मोठ्या भक्तिभावाने आणि उत्सवाने संपन्न करीत असतात आणि याही वर्षी हा यात्रा उत्सव मोठ्या जोमाने असा संपन्न झालेला आहे आणि या यात्रा उत्सवासाठी दोन्ही ग्रामस्थांनी भरपूर असं मोलाचं सहकार्य केलेलं आहे। दोन्ही गावांनी जी नियमावली ठरवण्यात आली होती त्या नियमाप्रमाणेच आपल्या नियमांचं पालन केलेलं आहे आणि एक आदर्श घालून दिलेला आहे। त्याबद्दल दोन्ही ग्रामस्थांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सर्व ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा। यात्रेला सर्व नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार आणि तुम्ही पण चांगल्या प्रकारे सर्वांचा इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल तुमचे पण आभार। एवढं पाचा असल्यामुळे मला सर्वांनी जो मान सन्मान दिला त्याबद्दल यात्रेला सर्वांनी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व मामा परिवाराचे हार्दिक हार्दिक तुम्ही पण विचारा काय म्हणजे आम्ही सांगू। नमस्कार सर्वांना। चिनार माता व अग्निमाता यात्रेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुम्ही पत्रकार बंधू भगिनी आणि आमच्या गावातील सर्व मंडळी इथे आज यात्रा उत्सवामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन करतो। सालाबाद प्रमाणे महावीर जयंतीच्या दिवशी आमच्या गावाची यात्रा भरते। ही यात्रा नव्हे तर पिंपळनेर गावचा पूर्ण गावातील सर्वात मोठा उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये पूर्ण गाव एका जुटीने असतो। कुठल्याही प्रकारचा तिथे भेदभाव नसतो आणि गावाची मजा अशी असते का एखाद्या दुसऱ्या गावाला ना समजेल की या पिंपळनेर गावामध्ये एकजूट काय। आज या यात्रेनिमित्त सर्व लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि चांगले असे कार्यक्रम आज गावात झाले। पालखी मिरवणूक झाली, शिस्तबद्ध प्रमाणे झाली। कोंडगाव पोलीस स्टेशनने खूप सारा सपोर्ट केला मिरवणूकमध्ये आणि या मिरवणुकीत साबित झाले। सर्व गावकरी बंधू भगिनींचे मी आभार मानतो, ग्रामपंचायतचे आभार मानतो। तसेच आमचे सर्व जैन शेठ गायकवाड यांनी सुद्धा आज इथं मोलाचं सहकार्य केलेलं आहे। गावकऱ्यांसाठी मंडप केलेला आहे। एवढा उन्हामध्ये कुठला भाविक कुठे थांबेल पण त्यांनी इथं खूप चांगली सुविधा दिलेली आहे। थंड पाणी असेल, कोल्ड्रिंक असतील, सर्व प्रकारे आम्हाला आमच्या शेठने इथं पुरवलेलं आहे। आणि अजून एकच सांगू शकतो की कुठल्या गावामध्ये एवढा जोरदार उत्साह नसतो एवढा पिंपळनेर गावामध्ये होतो। आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। स्पीड न्यूज भारत।